दोन मित्र होतं एकदम छान चांगला एकदम मित्र मित्र म्हणलं तर कसं राहतात म्हणलं तर आहे ना एकमेकावर भरपूर प्रेम होतं एकमेकावर विश्वास होतं मित्र आणि ना त्यांनी नेहमी कुठेही गेलं तर आहे ना दोघंही मित्र जाणार होतं त्यांनी परमेश्वराच्या कृपेच्या द्वारे छान मित्र होतं एकमेकावर विश्वास एकमेकावर प्रेम जे काही काम करायचं असेल तर दोघंही मित्र ना करण्यासाठी प्रयत्न करत होतं कुठेही गेलं तर पण दोघंही मित्र जात होतं पण एक दिवशी ना त्यांनी मित्र असल्यामुळे ना एका ना गावामध्ये आहे ना बाजार असतं तर गावात लहान लहान आपण की लहान लहान गाव पाहत असताना खेडेगावमध्ये त्यांनी बाजारासाठी आठवड्याला एक दिवशी बाजार असतं तर तसं ना ते दोघंही मित्र आहे ना बाजारला गेला त्या दिवशी ना ठरवल्याप्रमाणे छान दोघांनी मित्रांनी ना बाजारला गेलं बाजार वगैरे घेतलं सर्व आणि संध्याकाळी झालं सकाळी गेलेले लोक एकदम संध्याकाळी रात्र व्हायलं भरपूर रात्री झालं कारण की बाजार सर्व घेऊन परत घरी जायचं आहे रात्री झालं 7-8 वाजलं पूर्ण अंधार झालं आता गावाला जायचं आहे परत त्यांनी ना ते सर्व बाजार वगैरे घेऊन आहे ना निघालं ते सर्व रात्रीच्या टायमामध्ये आहे ना निघालं पण त्यांची गाव असं होतं की त्यांच्या गावात त्या टायमाला कुठलाही ना म्हणजे रिक्षा बस वगैरे काही पण नव्हतं त्या टायमाला पण त्यांचे गाव आहे ना या गावातून आहे ना दुसऱ्या गावाला जाण्यासाठी मध्ये एक नदी होतं त्यांची नदी नदी असल्यामुळे ना त्या नदी म्हणजे ओलांडून जावं लागतं अनेक म्हणजे ना त्या टायमात रोज लोकांना ना घेऊन जाण्यासाठी ना आपण पाहत असतो नाव म्हणून पाहत असतो आपण त्याच्यात त्या नावमध्ये आहे ना त्या रात्रीच्या टायमात आहे ना दोघंही काय केलं आता ते नाव चालवणारं व्यक्ती नव्हतं तिथं रात्री झाल्यामुळे ना नाव चालवणारं व्यक्ती नव्हतं म्हणून त्यांनी दोघंही मिळून काय केलं आता आपल्याला घरी जायचं आहे म्हणून आहे ना त्यांनी त्या नावमध्ये बसलं आणि ना दोघंही घेतलं दोघंही मित्र एक समोर उभारलं एक मागं मित्र उभारलं दोघांनी काय केलं ना ते नाव जाण्यासाठी दोघंही चालू केलं ते पुढं जाण्यासाठी ना ते नाव आहे ना पुढं जाण्यासाठी त्यांनी प्रयत्न करालं रात्र झालं आता तसंच करालं की त्यांना समजून घेतलं की त्यांनी चाललो आपण गावाला पण मागं असलेल्या मित्राने विचारलं की समोर अरे आपण रात्रभर एवढं किती प्रयत्न करालो एवढं तास झालं पण आपलं गाव कशाला येईना आपण एक अर्धा तासाच एक तासामध्ये गावात पोचतो आपण पण अजून कशाला आला नाही म्हणून आहे ना मागं असलेल्या मित्रांनी समोर उभारलेल्या मित्राला विचारल्यावर थोड्या वेळातच आहे ना एक मासे काय झालं ना उडी मारलं धान्य म्हणून पाण्याचा आवाज आल्यामुळे ना ते मासाचं ना ते दुसरं मागं बसलेलं ना म्हणजे मागं उभारलेल्या मित्रांनी म्हणलं की ना अरे तू कुठं चालवायला रे ते नाव दुसरीकडं चाललं असेल म्हणून आहे ना कुठं तर डोंगरला ना म्हणजे दडक दिला असेल किंवा डोंगरावर पडला असेल समजून घेतलं त्याने पण रात्रभर केलं त्याने तसंच करत असताना ना ते मासं धरणारं ते नावचं जे मालक आहे ते सकाळी आलं त्याने यांनी दोघांना पाहिलं दोघांना पाहून काय केलं त्याच्याकडे गेलं दोघांना पण मारलं काय करायला म्हणलं दोघांना पण मारलं आणि काय करायला तुम्ही म्हणलं नाही आलं आमचं गाव म्हणलं तर आहे ना कुठलं गाव रे म्हणलं त्याने तुम्ही कुठलं गाव कुठून आला म्हणलं तर आहे ना हो आम्ही रात्रभर कष्ट केलं गावात पोचलं का आम्ही कुठल्या गावात पोचलं म्हणून विचाराले यांनी कुठल्या गावात पोचलं म्हणलं तर तुम्ही कुठं पोचलंच नाही त्यांनी कारण की ना अरे नाव चालवलं तू रात्रभर पण नाव जे बांधून ठेवलेलं आहे ते दोरा काढला का विचारलं त्याला जे दोरा काढला का म्हणून विचारलं जे दोरा तसंच बांधून ठेवलेलं आहे ते नावाचं आणि ना याने रात्रभर कष्ट केलं पण त्याला ना ते बघा जाताना तर त्यांनी बांधूनच ठेवणार आहे त्याने असं सोडून तर जाणार नाही ते नावचं मालक त्याने नाव चालवणारा मग त्यांनी प्रयत्न केलं कष्ट केलं रात्रभर कष्ट केलं पण त्यांनी गावात पोचलं नाही ज्या स्थानामध्ये पोचायचं होतं ते अजिबात पोचू शकलं नाही
अनेक व्यक्तीला ना आशा असतात, आपण आपल्या स्थानापर्यंत पोहोचावं म्हणून आहे ना अनेक वेळानं प्रयत्न करत असतात. मनुष्य आहे ना आशीर्वादाच्या स्थानापर्यंत पोहोचावं म्हणून आहे ना कष्ट करत असतात. आज अनेक लोकांनी ना कष्ट करतात की ना मी स्वर्गीयच्या स्थानापर्यंत पोहोचायला पाहिजे, माझं उद्देश पूर्ण होण्यासाठी पोहोचायला पाहिजे, माझं जे काही माझं जीवनात मी ठरवलं त्याच स्थानापर्यंत पोहोचायला पाहिजे. असं अनेक गोष्टींना मनामध्ये ठरवलेलं असतं आणि ठरवल्याप्रमाणे कष्ट पण करतात. भरपूर लोकांना लय कष्ट करतात, जेवढं रात्र दिवस कष्ट करतात, पण त्यांच्या जीवनात कुठल्याही प्रकारची यश मिळत नाही म्हणून आहे ना आज अनेक लोक मनुष्य सर्वजण आहे ना निराश होत असतात. जीवनात मी एवढं कष्ट कराल पण माझ्या जीवनात एकही आशीर्वाद दिसत नाही, माझ्या जीवनात आहे ना एकही आशीर्वाद दिसत नाही म्हणून आहे ना ते अनेक वेळाना निराश होत असतात. म्हणलं तर आहे ना कष्ट तर करत असतात भरपूर. काही लोकांनी ना रात्रंदिवस काम करतात, पण त्यांच्याकडे कधीही पैसे दिसतच नाही. हालेलुया. भरपूर कष्ट करून आहे ना त्यांनी प्रयत्न करतात की आम्ही चांगलं कुटुंब राहायला पाहिजे म्हणून कष्ट करतात, पण त्यांच्या कुटुंबात आहे ना आशीर्वाद दिसत नाही. भरपूर प्रयत्न करतात जीवनात, मी एका उंच स्थानापर्यंत जायला पाहिजे, माझं स्थान मी ना तिथंपर्यंत मी पोचायला पाहिजे म्हणून आहे ना कष्ट करणारा लोक आहे या जगामध्ये, पण त्यांनी त्या स्थानापर्यंत पोचू शकत नाही. कशासाठी म्हणलं तर आहे ना सैतान काय केलं, प्रत्येक मनुष्याला पापामध्ये बांधून ठेवलेला आहे. हालेलुया. प्रत्येक मनुष्याला ना पापामध्ये बांधून ठेवलेला आहे. म्हणून पाप असा आहे की या जगात आहे ना अनेक व्यसनामध्ये बांधून ठेवलेलं आहे. आज काही लोकांना ना व्यसनामध्ये बांधून ठेवून त्यांना त्याच्यातून आहे ना बाहेर येऊ देईन सैतानाने, दुष्टात्म्याने ना त्याच्यातून बाहेर येऊ देईन सर्वांना ना. एखादा पापामध्ये बांधून ठेवणं, व्यसनामध्ये बांधून ठेवणं, की ना व्यभिचारामध्ये बांधून ठेवणं, जारकर्मामध्ये बांधून ठेवणं, असं अनेक प्रकारची ना या जगामध्ये पाप आहे. त्या पापामध्ये प्रत्येक मनुष्याला बांधून ठेवल्यामुळे ना मनुष्य स्वतःहून कष्ट कराल पण त्यांनी जे पोचायचं स्थानापर्यंत त्यांनी पोचू शकलं नाही, म्हणून मनुष्य निराश व्हायला या जगात. त्यासाठी परमेश्वराने ना की या जगामध्ये याच्यासाठी जन्म घेतलं की ना मनुष्याला ना जे मनुष्य आपण जेव्हा पाहतो की ना मत्ते शुभ वर्तमान 1 अध्याय 21 वचन, ती पुत्र प्रसवेल आणि तू त्याचे नाव येशू ठेव, कारण तोच आपल्या लोकांस त्याच्या पापापासून तारील. हालेलुया. म्हणजे परमेश्वराची वचन आहे ना आपल्याला स्पष्ट सांगतात की ना की पुत्र प्रसवेल म्हणजे येशू ख्रिस्त या भूतलावर जन्म घेणार. म्हणलं तर मर्याला येऊन देवदूतांनी स्पष्ट म्हणलं तुझ्या गर्भामध्ये एक बाळ आहे, त्याने जन्म घेणार आहे, त्याचे नाव आहे ना तू येशू ठेव, कारण प्रत्येक मनुष्यांना पापापासून आहे ना रक्षण करणार आहे. हालेलुया. म्हणजे मनुष्यानं या जगामध्ये जे पापामध्ये आहे, जे पापाच्या बंधनामध्ये आहे, त्याच्यातून आहे ना सोडवून, सैतानाने जे पापाच्या बंधनामध्ये बांधून ठेवलेलं आहे, सर्व मनुष्याला पापामध्ये बांधून ठेवलेलं आहे, त्या सर्व पापाच्या बंधनापासून सर्व मनुष्याला ना सोडवून आहे ना येशू ख्रिस्त प्रत्येक मनुष्याला रक्षण देण्यासाठी या भूतलावर कुमारी मरियाच्या गर्भामध्ये जन्म घेतलेला आहे. हालेलुया. म्हणून ज्या व्यक्ती येशू ख्रिस्ताला स्वतःच्या तारणारा म्हणून स्वीकार करू नये ना
परमेश्वराला ज्या ज्या व्यक्ती स्वतःचा तारणारा म्हणून स्वीकार करून ज्या ज्या कुटुंब येशू ख्रिस्ताला स्वीकार केलेला आहे ते कुटुंब त्या व्यक्तीने ना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये त्याचा जन्मदिवस म्हणून आहे ना ख्रिसमस साजरा करत असतात. आज सर्व जग आहे ना येशू ख्रिस्ताच्या ना ख्रिसमस साजरा याच्यासाठी करायला की प्रत्येक मनुष्याला ना येशू ख्रिस्तांनी पापापासून सोडवून, शापापासून सोडवून, रोगाच्या बंधनातून सोडवून आहे ना इथं वाईट व्यसनापासून सोडवून येशू ख्रिस्तानी नरकापासून आहे ना मनुष्याला रक्षण दिलं म्हणून आहे ना आज सर्वजण ख्रिसमस साजरा करत आहे. हालेलुया. या जगात आहे ना ख्रिसमस आहे ना मनुष्य साजरा करतात की प्रत्येक मनुष्याला येशू ख्रिस्तांनी ना रक्षण दिलेलं आहे. म्हणून तुम्ही पण देवाच्या मंदिरात येऊन देवाचं स्तुती केलं, आराधना केलं, देवाची महिमा केलं. तुम्ही पण आहे ना देवाच्या ना गौरव केलं, म्हणजे तुम्ही पण येशू ख्रिस्ताला स्वीकारलं. माझं तारणारा परमेश्वर, मला रक्षण देणारा परमेश्वर, मला परमेश्वरांनी मी रोगामध्ये असताना मला त्या रोगातून सोडवलं, मी पापामध्ये असताना मला पापातून सोडवलं, मी एखादा शापामध्ये असताना मी त्या शापातून सोडवून आज मला या सर्व पासून मला ना परमेश्वर रक्षण देत आहे. म्हणून तुम्ही विश्वासाने देवाच्या मंदिरात येऊन येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये ख्रिसमस सण साजरा करालाच. हालेलुया. तुम्ही एक विश्वासाने ना तुम्ही देवाची गौरव करायला म्हणलं तर आहे ना परमेश्वराची ना महिमा करायला म्हणलं तर येशू ख्रिस्तांनी ना तुम्हाला ना सर्व विषयापासून आहे ना या जगात असलेल्या पाप, या पापापासून तुम्हाला परमेश्वरांनी रक्षण दिलं. या जगात आहे ना परमेश्वर मनुष्याला ना तारण देण्यासाठी जन्मलेला आहे येशू ख्रिस्ताने. येशू ख्रिस्ताने ना प्रत्येक मनुष्याला ना तारण देण्यासाठी, म्हणून ज्या व्यक्ती येशू ख्रिस्ताला स्वीकारतात त्या व्यक्तीला ना येशू ख्रिस्त नावामध्ये रक्षण मिळणार आहे. हालेलुया. ज्या व्यक्तीने येशू ख्रिस्ताला स्वतःच्या तारणारा म्हणून स्वीकारतात त्या व्यक्तीला नरकापासून रक्षण, अधोलोकापासून रक्षण आणि पापापासून पण आहे ना रक्षण देऊन आहे ना तुम्ही ज्या स्थानाला तुम्ही पोचायचं तुमच्या मनात आहे त्या स्थानाचं, त्या आशीर्वादाचं स्थान स्वर्गापर्यंत पोचवण्यासाठी परमेश्वर युग समाप्तीपर्यंत मी सदाकाळ मी तुमच्या सोबत आहे म्हटलं परमेश्वर. हालेलुया. म्हणजे परमेश्वर प्रत्येक मनुष्यासोबत आहे. येशू ख्रिस्ताला ज्याने स्वीकारलं त्यांना मत्ते शुभवर्तमानमध्ये सांगितल्याप्रमाणे प्रत्येक मनुष्यासोबत परमेश्वरांनी राहणार. म्हणजे तुमच्या सोबत कोण राहणार म्हणलं तर परमेश्वर. तुम्हाला सर्व तुम्ही ज्या आशीर्वादाविषयी तुम्ही प्रयत्न कराल रोज, तुम्ही ज्या आशीर्वादाच्या स्थानापर्यंत मी पोचायचं आहे, मला ना कोणीतरी सहकार्य करणार म्हणून तुम्ही आजपर्यंत जे आशा ठेवलेलं आहे त्या आशीर्वादाच्या स्थानापर्यंत पोचवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या सोबत आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वराने तुमच्या सोबत आहे ना आहे म्हणून परमेश्वर तुमच्या जीवनात आहे ना परमेश्वराच्या महान कृपा मिळत असतं. तुम्ही आज जे आनंदासाठी तुम्ही प्रयत्न केलं ते आनंद येशू ख्रिस्तामध्ये आहे ना तुम्हाला ना मिळणार. म्हणून देवदूतांनी म्हटलं की ना आपण जेव्हा ना पाहत असतो की लूक शुभवर्तमान 2 अध्याय 9, 10, 11, 12 मध्ये स्पष्ट म्हणतात. लूक शुभवर्तमान 2 आणि 9. तेव्हा प्रभूचा दूत त्याच्याजवळ उभा राहिला, प्रभूचे तेज त्याच्या भोवती प्रकाशले आणि ते भयभीत झाले. तेव्हा देवदूत त्यास म्हणाला, भिवू नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हा सांगतो ती ई की तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हास कोणीच की बालान त्याने गुंडाळलेले व गव्हाणीत निजवलेले असे बाळक तुम्हास आढळेल. हालेलुया.
म्हणजे येशू ख्रिस्ताची ना जन्म झाल्यावर देवदूतांनी शुभवर्तमान सांगितलं की ना सर्व जगाला आनंद होणार. म्हणजे येशू ख्रिस्ताचे जन्म आहे ना मनुष्याला ना आनंद घेऊन आलेला आहे. हालेलुया. येशू ख्रिस्ताचे जन्म प्रत्येक मनुष्याला आनंद. आपण आनंदासाठी ना आपण अनेक प्रयत्न करतो या जगात, पण जगात कुठलाही विषय आहे ना आपल्याला आनंद देऊ शकत नाही. पण प्रभू येशू ख्रिस्त ज्याची जीवनामध्ये राहणार आहे, ज्यांच्या हृदयामध्ये राहणार, ज्यांच्या कुटुंबामध्ये राहणार, त्या कुटुंब आनंदामध्ये राहणार आहे आणि त्यांचे जीवन येशू ख्रिस्त नावामध्ये आनंदामध्ये बदलणार आहे. हालेलुया. म्हणून तुमचं जीवन आनंदामध्ये बदलण्यासाठी येशू ख्रिस्तानी या भूतलावर आहे ना जन्म घेतलं. त्याचे जन्म तुम्हाला आजचा दिवस आनंद देणार आहे. येशू ख्रिस्ताचे जन्म तुमच्या जीवनात, तुमच्या कुटुंबामध्ये आनंद. पण तुम्ही अनेक वेळा म्हणत असतात माझ्या जीवनात आनंदच नाही, पण आशीर्वादाचा आनंद तुमच्या जीवनात मिळणार. आजपर्यंत तुम्ही पाप पाहिलं, तुम्ही तुमच्या जीवनात आजपर्यंत तुम्ही शाप पाहिलं, आजपर्यंत तुम्ही दुःख पाहिलं, रोग पाहिलं, पण प्रभू येशू ख्रिस्त म्हणतात आता मी तुझं जीवनात आलेलं आहे, तुझ्या कुटुंबामध्ये आलेलं आहे. आता ते पाप मी काढून टाकलो, शाप काढून टाकलो, रोग काढून टाकलो. येशू ख्रिस्त नावामध्ये माझं आनंद तुम्हाला देणार आहे. हालेलुया. म्हणून आहे ना देवामध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती आनंदामध्ये राहत असतात. हे आनंद ख्रिसमस दिवशी तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर देत असताना तुम्ही सर्वजण परमेश्वराची गौरव महिमा करत आपण सर्वजण डोळे बंद करू, प्रार्थना करू. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर येशू बाप्पा, मी तुला धन्यवाद करतो, तुला महिमा आणि गौरव करतो बाप्पा. या महिमेच्या द्वारे बाप्पा तुझं सर्व लेकरांना येशू ख्रिस्त नावामध्ये आशीर्वादित कर, महिमा कर आणि गौरव कर बाप्पा. आनंद देऊन तू आशीर्वादित कर, आनंद देऊन आशीर्वादित कर बाप्पा. ज्यांनी पापामध्ये आहे ते सर्व पापातून सोडवून, ज्यांनी शापामध्ये आहे ते सर्व शापातून सोडवून, ज्या रोगामध्ये आहे ते सर्व रोगामधून सोडवून तुझ्या सर्व लेकरांना येशू ख्रिस्त नावामध्ये आशीर्वादित कर म्हणून महिमा आणि गौरव करतो. येशू ख्रिस्त नावामध्ये मागतो. आमेन.